ती काढायची आहे. व्यासपीठाच्या समोर ब्लॅक कलरची स्कूटीवरती बसलेत बघा, त्यांच्या पाठीमागची व्यवस्थित लावा, थोडीशी बाजूला लावा, कारण की सूर्याची किरण परावर्तित होत आहेत. फिल्डिंग फर्स्ट हा निर्णय आहे गावदेवी आंबेशिव या टीमचा. चला, सर्व पाहुण्यांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती अंतिम सामना आपण सुरू करतोय. आई गावदेवी आंबेशिव आणि त्यांना फाईट करणार आहे राजक्रीडा मंडळ कुलगाव. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल योगेश शेठ भोईर साहेब उपस्थित आहेत, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस आहेत. आणि दादांचा इथे आपण सन्मान करूया. सचिन दलाल साहेबांना विनंती असेल, योगेश शेठ भोईर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. सचिन दलाल साहेबांच्या शुभ हस्ते आपण योगेश शेठ भोईर साहेबांचा इथे सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती योगेश शेठ भोईर यांची उपस्थिती लाभते आहे. भारतीय जनता पार्टी सरचिटणीस आहेत आणि साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. त्यानंतर आदरणीय रवींद्र मेहेर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया.
आपल्या व्यासपीठावरती रवींद्र मेहर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. सचिन दादा दलाल साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. स्पर्धा सुरू आहे. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा अंतिम सामना आपण पाहतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव आयोजित स्वर्गीय अमोल अरुण दलाल आणि स्वर्गीय संभाजी पांडुरंग वाघमारे यांच्या स्मरणार्थ आई गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. सिद्धार्थ जाधव साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती सिद्धार्थ जाधव साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. निलेश दादा यांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती गावदेवी आंबेशिव आणि राजक्रीडा मंडळ कुलगाव या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. अंतिम सामना मेगा फायनल. आंबेशिव या टीमचे कोच आदरणीय दिनेश तामाणे साहेबांना विनंती असेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे खजिनदार आदरणीय सचिन दादा दलाल साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय अमोल अरुण दलाल आणि स्वर्गीय संभाजी पांडुरंग वाघमारे यांच्या स्मरणार्थ आई गावदेवी चषकाचं आयोजन. सामना आपण सुरू करूया. टाळ्या होऊन जाऊ द्या अंतिम सामन्यासाठी मेगा फायनल. हा सामना गावदेवी आंबेशिव आणि राजक्रीडा मंडळ कुलगाव या दोन टीम मध्ये सामना सुरू होतोय. गेम ऑन. पहिला चेंडू ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहे जितू घावट. एकच 10 मिनिट या चेंडूवरती चांगली फिल्डिंग. शॉर्ट कव्हरला गेले जितू घावटने, ज्यांचा आवाज आपण 5 दिवस ऐकतोय या स्पर्धेमध्ये. 5 दिवसांची स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. मेगा फायनल सुरू आहे. आंबेशिव संघाने ही स्पर्धा गाजवलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे इलाका भी हमारा और धमाका भी हमारा ही होगा. सबमरीन डिलिव्हरी आलाय हा डॉट बॉल. बघा जी समोर 4 व्हीलर आहे ब्लॅक कलरची अर्टिगा कार, ती व्यवस्थित पार्किंग करा, कारण की सूर्याची किरण परावर्तित होतात आणि अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे विनंती असेल प्लीज. क्या बात आहे. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे खजिनदार आदरणीय सचिन दलाल साहेब उपस्थित आहेत. क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे आणि दोन्ही पंचांना DK सर आणि KP सरांना 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. दानशूर व्यक्तिमत्व आहेत क्रिकेटवरती ज्यांचं प्रचंड प्रेम आहे. सचिन दादा दलाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दोन्ही पंचांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. चला तिथून ती गाडी काढा प्लीज, विनंती असेल. थँक्यू. अशीच लावा आता. राईट मोर द विकेटने तेजस. लॉफ्टेड कव्हरचा फटका इनफिल्डच्या वरून खेळतायत. डीप मध्ये फिल्डर जातील चेंडूवरती आणि पाहावं लागेल काय घडलंय. प्रेक्षक सांगतायत की हा चौकार आहे. यस चौकार आहे. ते सांगत असताना पंच DK सर, दत्ता कडव सर आणि कुणाल पेनकर सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती. खऱ्या अर्थाने दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. या प्रेमा खातीर आपण पाहतोय या दोन्ही पंचांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सचिन शेठ दलाल साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे त्याला ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक घेतील सुमित डीप मधून. चांगली फिल्डिंग मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल एकनी पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. आई गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन.
ओव्हर द विकेटने. यावेळेस लाईन लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. रगरगत्या उन्हामध्ये खऱ्या अर्थाने नक्कीच पंचांची कामगिरी पार पाडतायत DK सर आणि KP सर. एकूण 40 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होता. त्यामधील 38 संघांचा गाशा गुंडाळलाय. उरलेत फक्त हे 2 संघ, आंबेशिव आणि कुलगाव. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल येतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव आयोजित स्वर्गीय अमोल अरुण दलाल आणि स्वर्गीय संभाजी पांडुरंग वाघमारे यांच्या स्मरणार्थ आई गावदेवी चषकाचे आयोजन. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. चांगली गोलंदाजी तेजस करतायत. 4 षटकांचा सामना आहे. मेगा फायनल. योगेश शेठ भोईर, मेहुल शेठ भोईर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि मिळते एकदाव्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. धावसंख्या आहे 8. सुवर्ण संधी येते मेहुल शेठ भोईर यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये जो कोणताही फलंदाज बॅक टू बॅक 2 षटकार मारेल त्या बॅट्समनला 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. 2000 कॅश प्राइज मेहुल शेठ भोईर यांच्या माध्यमातून नक्कीच दिलं जाईल. योगेश शेठ भोईर देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. रवींद्र मेहर साहेब देखील उपस्थित आहेत. तमाम मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत. सचिन शेठ दलाल साहेब देखील उपस्थित आहेत. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. कुणाल म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. गेली 5 दिवस त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. मयूर येतोय. ज्या मयूरने गोलंदाजी चांगली केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. विकेट टेकिंग गोलंदाजी. पहिला चेंडू या षटकातील. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस चेंडू स्वीप करतायत गॅप मधून. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नक्कीच योगेश शेठ भोईर आपल्यापासून रजा घेत आहेत. दादा अनेक कार्यक्रम आहेत तिथे देखील जायचं आहे. रवींद्र मेहर साहेब देखील रजा घेत आहेत. दादा तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी नक्कीच लाख लाख शुभेच्छा असतील. दादा आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले देखील लाख लाख आभार. बॅटची आतली कडा प्लेड ऑन झालेत. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन.
क्या बात आहे. ओमकारजी मोरे यांनी आपले ATM ऑन केलेला आहे आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. गोलंदाज मयूरसाठी ही सुवर्ण संधी आहे. इंजुर्ड आहेत, दुखापतग्रस्त आहेत. ओमकार मोरे कॅप्टन आहेत. परवा दिवशी अतिशय थाटामाटामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि संघाने त्यांना बर्थडेचं रिटर्न गिफ्ट देखील दिलेलं आहे, कारण की या स्पर्धेच्या ते अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. तेजस, स्विचिट गॅप शोधू शकले नाहीयेत. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एकच धाव मिळते या चेंडूवरती. काय परफॉर्मन्स होतो या मॅच मध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल, एकने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. धावसंख्या 14 आहे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. आई गावदेवी आंबे शिवानी सामना सुरू आहे. राजकडा मंडल कुलगाव या दोन टीम मध्ये. 14. सुदर्शन ऑन स्ट्राईक. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम झेल पकडलेला आहे. मनोज ठाकरेने फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. ही गोल्डन विकेट मिळवली आहे. रन मशीन सुदर्शन बॅक टू द पवेलियन. सुदर्शनची विकेट मिळवली त्याबद्दल जगदीश शेठ घरत साहेबांकडून मयूरला 500 रुपयांचं पारितोषिक. मयूर साठी हे पारितोषिक आलेलं आहे. ऑन साइडला बिग हिट केलाय. फिल्डर आहेत, जज करतायत आणि हा झेल सोडला जातोय. चला आपण बाउंड्री चेक करूया. बघा, प्रेक्षकांनी सांगायचं आहे, जे पाठीमागे प्रेक्षक आहेत. चला, सेफ आहे, सेफ आहे, बाउंड्री सेफ आहे. दोन धावा पूर्ण देखील होत आहेत. धावसंख्या 16. 16 धावा धावफलकावरती. काही गोलंदाजी होती या मॅच मध्ये. मयूरने इम्प्रेस केलेला आहे. मयूर राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करणारे कुलगाव
या टीमची. तर नक्कीच खऱ्या अर्थाने आई गावदेवी चषक यशस्वी बनवण्यासाठी नक्कीच बदलापूर महानगरपालिकेचे कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक आदरणीय चेतनदादा धुले साहेबांच्या माध्यमातून देखील खूप मोठं सहकार्य आहे. धावसंख्या आहे 18. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय दिनेश दादा भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दानशूर व्यक्तिमत्व आहेत. नक्कीच ढोकेगावचे नक्कीच समाजसेवक उद्योजक आदरणीय आपण पाहू शकाल दिनेश दादा भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष. धावसंख्या 18. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय दिनेश दादा भोईर साहेबांचं आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती दिनेश कडव येत आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये 4 षटकांचा सामना आहे. स्विच हिट करतायत परंतु गॅप शोधू शकले नाहीये. धावाची संधी. काय घडतंय? विकेट किपर काय करतोय हा देखील प्रश्न पडला होता आणि फायनली फलंदाज झाले बाद. वैभवचं काय सुरू होतं हा देखील प्रश्न पडलाय सर्वांना. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे रनआउटच्या स्वरूपात. अंतिम सामना मेगा फायनल याचसाठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. जे स्वप्न पाहिलं होतं आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव या टीमने ते स्वप्न सत्यामध्ये उतरलेलं आहे. आई गावदेवी चषकाचं हे यशस्वी आयोजन त्यांनी करून दाखवलेलं आहे. स्वर्गीय अमोल अरुण दलाल आणि स्वर्गीय संभाजी पांडुरंग वाघमारे यांच्या स्मरणार्थ आई गावदेवी चषक. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. मी सर्व आयोजकांचं विशेष कौतुक करेन. दादा एक तुम्ही राखीव दिवस ठेवला जेणेकरून जे सामने होत्या सेमीफायनल असतील फायनल असतील ते सामने जास्तीत जास्त षटकांचे व्हावे हा प्रामाणिक प्रयत्न होता तुमचा. त्यामुळेच अंतिम सामना देखील आपण पाहतोय सूर्याच्या प्रकाशामध्ये होतोय. ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की आता दिवस छोटा आहे. 6 ते 5:45 वाजता अंधार होतो आणि काल देखील आपण पाहिलं असेल तर अंधाराचं सावट झालं होतं अंतिम सामन्यामध्ये. परंतु तो सामना आपटी संघाने अप्रतिम जिंकला. ढोके संघाचे प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने दादा इथे उपस्थित होते. ते म्हणजेच आपटी टीमला सपोर्ट करण्यासाठी. अलुंद कार्पेट चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय डीप मध्ये. नक्कीच लॉंग ऑनला मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. दिनेश कडव ज्यांनी मेडन ओव्हर देखील टाकलेली आहे. हॅट्रिक देखील घेतलेली आहे. हे देखील विसरून चालणार नाहीये या स्पर्धेमध्ये.
ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. प्रतीकच्या बॅट मधून हा षटकार येतोय. धावसंख्या आहे 26. 26 धावा. बॅटची कडा आणि वैभवने हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. वैभवने केली चूक. ज्या प्रतीकने याआधी षटकार लगावला होता त्याच प्रतीकचा झेल सोडला जातोय. धावसंख्या 27. 27. स्ट्राइक इनला बॅट्समन तेजस. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत फार वेगाने. मनोज चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग आपल्या टीमसाठी नक्कीच या. 2 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 2 पुढे जाईल. 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना सुरू आहे. मेगा फायनल. आई गावदेवी आंबे शिव आणि राजक्रीडा मंडळ कुलगाव या 2 टीम मध्ये अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. षटक क्रमांक 3 सुरू आहे. स्ट्राइक इनला फलंदाज तेजस. ऑन साइडला क्रॉस बॅटिस्टो खेळण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आला डॉट बॉल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. आपल्या व्यासपीठावरती दिनेश दादा भोईर उपस्थित आहेत. त्यांचा इथे आपण सन्मान करूया. दिनेश दादा तामाणे यांच्या शुभ हस्ते आपण दादांचे इथे सन्मान करूया. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे आणि खऱ्या अर्थाने उद्योजक आहेत. महानगर गॅस गेले किती 3 ते 4 पंप 4 पंप आहेत त्यांचे. दादांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. आता 4 आहेत ते 40 होऊ द्या. हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया आणि त्यांच्या उद्योग क्षेत्रामध्ये नक्कीच त्यांची भरभराट हो ही देखील आपण प्रार्थना करूया. धावसंख्या आहे 29 धावा. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 बनवलेत या मॅच मध्ये. गोलंदाज मनोहर येत आहेत या अंतिम षटकामध्ये. एक्सपिरियन्स भरपूर आहे. प्रचंड वर्षांचा अनुभव आहे मनोहर यांच्याकडे. स्ट्राइक इनला बॅट्समन प्रतीक ज्याचा झेल सोडलाय वैभवने. धावसंख्या 29 आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. मिसटायमिंग झेलची शक्यता असेल. नितीन फार वेगाने आले होते. आज नशीब साथ देतोय प्रतीकची. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि नशिबाने साथ दिली प्रतीकची.
पुन्हा एकदा झेल ड्रॉप केलेला आहे. धावसंख्या 30. नितीनकडून या चुका फार कमी आपण पाहत असतो, परंतु नितीनने ही चूक केलेली आहे. प्रयत्न खूप चांगला केला होता, झेलपर्यंत पोहोचले देखील होते, परंतु हा झेल सोडला जातोय. 30 धावा धावफलकावरती. सचिन शेठ दलाल साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे खजिनदार, त्यांच्या माध्यमातून दोन्ही पंचांसाठी 500-500 रुपयांचं पारितोषिक देखील आलेलं आहे. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. दिनेश शेठ भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. ढोकेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि ग्रामीण क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष देखील आहेत. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल, फिल्डर येत आहेत आणि सुमितने काय केलंय, लेझी अप्रोच आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लेझी अप्रोच आपण पाहिलं. सहज झेल घेण्याचा प्रयत्न दादा त्यांचा होता, दोघांचा देखील, आणि दोघांनी झेल सोडलेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 32 धावा. अंतिम षटक सुरू आहे. ओमकार मोरे नाराज आहेत. ओमकार देखील. प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. क्या बात आहे, प्रेक्षक एन्जॉय करतायत. गावात जरी बिबट्या आला असेल तरी देखील त्याची भीती नाहीये. हा सामना बघायचा आहे, हा सामना एन्जॉय करायचा आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. नक्कीच दिनेश दादा भोईर यांच्या माध्यमातून आमच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ही खासियत आहे दिनेश दादा भोईर यांची. नेहमीच दादांचं प्रेम राहिलेलं आहे प्रत्येक समालोचकांवरती. बॅकफुटला गेले, कट करतायत, सीमारेषेच्या बाहेर धन 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 करत सीमा पार. हाय तो चौकार. क्या बात आहे. दिनेश दादा भोईर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एटीएम ऑन केलेला आहे. सलगच्या 3 चौकारांसाठी, सलगच्या 3 षटकारांसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. दिनेश दादा भोईर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. दोन्ही संघांवरती पारितोषिकांचा वर्षाव केलेला आहे. धावसंख्या 37. 3 चेंडू शिल्लक या अंतिम षटकातील. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न. अनुभव प्रचंड आहे असं म्हटलं तर एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय या मॅच मध्ये मनोहरने. धावसंख्या 37 आहे. आंबेशिव संघ होम ग्राउंड वरती खेळतोय. ऍडव्हान्टेज आहे आंबेशिव या टीमला. ऑन साइडला खेळतात, डीप मध्ये फिल्डर आहेत. नितीन येतात फार वेगाने चेंडूवरती. सिंगलच मिळणार आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक या अंतिम षटकातील. 38 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी 11,000 रुपयांचं पारितोषिक आहे. लाख मोलाची स्पर्धा सुरू आहे. अंतिम सामना आणि पहिल्या इनिंगच्या शेवटच्या बॉलवरती येतोय हा चौकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42 आणि 43 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या मॅच मध्ये राजकडा मंडल कुलगाव या संघाने आई गावदेवी आंबेशिव या संघासमोर
जगदीश शेठ घरात यांच्याकडून मयूर यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ज्यांनी विकेट मिळवली सुदर्शनची त्याबद्दल हे 500 रुपयांचं पारितोषिक आपण मयूरला हा सामना संपल्यानंतर देणार आहोत. आलेत आलेत. अ, 43 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. त्याला बॅट्समन देखील पाठवायचे आहेत. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. बॅट्समन पाठवा. आपण 43 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. आई गावदेवी आंबेशिव या संघाला वैभव आणि मयूर ही जोडी दाखल होते. 4 षटकांमध्ये 24 चेंडू बनवायच्या धावा 43 या मॅच मध्ये. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुदर्शन या पहिल्या षटकामध्ये अपयश आलं होतं. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग अपेक्षित होऊ शकली नाहीये परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. 24 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. पहिला चेंडू या इनिंग मधील. पहिला चेंडू दिल स्कोप लॅप स्ट्रोक सुपला शॉट लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलेला आहे. त्या बात इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पहिल्या चेंडूवरती इम्प्रोवाइज केलेला आहे. मयूरने हा चौकार लगावलाय. रन मशीन. प्रचंड वेग आहे सुदर्शनच्या गोलंदाजीमध्ये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. सुरुवात दमदार झाली आहे मयूरची.
सॉफ्ट हँडने खेळतायत. ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती. 43 धाव बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये. ऑन साइडला पूल करतायत. फिल्डर कोणी नाहीये. एक धाव झाली कंप्लीट आणि सीमारेषेच्या बाहेर. प्रयत्न खूप चांगला केला होता, प्रयत्नाला यश मिळत नाहीये. सीमा पार आहे तो चौकार. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. मयूर बॅक टू द पवेलियन. आठ या धावसंख्येवरती पहिला फलंदाज गमावलाय. सुमित येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. ज्या सुमितने आजच्या दिवसामध्ये सामना जिंकून दिला होता, खूप चांगली बॅटिंग केली होती सुमितने आपली या टीमच्या समोर. तो सुमित येतो बॅटिंग करण्यासाठी. हार्ड हिटर फलंदाज आहेत, विस्फोटक फलंदाज आहेत. 43 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 4 षटकांमध्ये. आतापर्यंत 5 चेंडू फेकले सुदर्शनने. 8 धावा खर्च केलेत. एक सफलता देखील प्राप्त केली आहे. 35 धावांची अजूनही गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. अंतिम सामना मेगा फायनल. प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय, या सामन्याचा आनंद घेते. प्रचंड वेग आहे. कुडलेन स्पोर्टून चेंडू टेकअप झालाय, सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. इथे डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सचिन शेठ दलाल आणि दिनेश शेठ भोईर साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. अंतिम सामना मेगा फायनल. 18 चेंडू 35 धावा बनवायच्या आहेत. आई गावदेवी आंबे शिव या टीमला. नवीन गोलंदाज आहेत. आकाश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक इनला फलंदाज वैभव. ज्या वैभवने 2 षटकार लगावले होते आपटी संघाच्या विरोधात. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे. माइटी इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 बाहुबली षटकार.
पहिल्या चेंडूवरती हा षटकार आलाय, बाहुबली षटकार. हा चक्का नव्हता, 8 होता, परंतु धाव मिळतील 6. धावसंख्या आहे धावसंख्या 14. डान्सिंग डाऊन द विकेट, ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक सुरू आहे, हे दुसरं. 16 चेंडू शिल्लक आहेत. 28 ची गरज आहे या मॅच मध्ये. सोळा चेंडू आणि 28 ची गरज. आय थिंक मॅच बॉल सापडलाय पंच, कारण की लहान मुलं भरपूर गेली होती चेंडू शोधण्यासाठी. वेद चला, मॅच बॉल येतोय. 16 चेंडू 28 ची गरज. पूर्ण आंबेशिव गाव आलाय सामना पाहण्यासाठी. अंतिम सामना सुरू आहे आई गावदेवी चषकामधील. सबमरीन डिलिव्हरी आहे. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. आलाय हा डॉट बॉल. 15 चेंडू शिल्लक आहेत. 28 ची गरज आहे या मॅच मध्ये. ऑन साइड लॉफ केलाय, इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर षटकार, आणि षटकाराच्या बाहेर झेल देखील पकडलाय. त्या प्रेक्षकाचा आभार. ऋतिक वाघ आपला आभार, कारण की चेंडू भरपूर लांब गेला असता. 14 चेंडू आणि 22 ची गरज आहे या मॅच मध्ये. 14 चेंडू आणि 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी स्ट्राईक इनला बॅट्समन सुमित. निष्ठामिंग झेलची शक्यता आणि सुरेख झेल पकडलाय. यष्ट्यांच्या पाठीमागे फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. सुमित बॅक टू द पवेलियन. आई गावदेवी चषक आपण पाहतोय. स्वर्गीय अमोल अरुण दलाल आणि स्वर्गीय संभाजी पांडुरंग वाघमारे यांच्या स्मरणार्थ आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव आयोजित आई गावदेवी चषक 2025 अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आहे. अंतिम सामना सुरू आहे गावदेवी आंबेशिव आणि कुलगाव या दोन टीम मध्ये. 13 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 22 ची गरज आहे या मॅच मध्ये. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 22. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजून 21 धाव बनवायच्या आहेत. 13 चेंडू शिल्लक. 13 चेंडू 21 ची गरज आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी स्ट्राईक इनला बॅट्समन विजय आलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 21.
12 चेंडू 21 ची गरज आहे गोलंदाजी मार्क वरती. तेजस पहिला चेंडू बॅटची कडे आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन, विकेट मिळवली आहे फलंदाज वैभव. बॅक टू द पवेलियन. तेजस न्यू बॅट्समन. तेजस वर्सेस तेजस हे बॅटल आपण पाहू शकाल या षटकामध्ये. 11 चेंडू शिल्लक आहेत. 21 ची गरज या मॅच मध्ये आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. सलगच्या 3 चौकारांसाठी, सलगच्या 3 षटकारांसाठी आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. स्विच हिट. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धन 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 करत सीमा पार. हाय तो चौकार. दिनेश दादा भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. चौकार येतोय तेजसच्या बॅट मधून. 10 चेंडू शिल्लक, 17 ची गरज आहे. फॉलिंग स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. 9 चेंडू शिल्लक, 17 ची गरज. एक तेरी तो एक मेरी हे समीकरण आपण पाहतोय या षटकामध्ये. पहिला चेंडू आला होता विकेट पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर चौकार, त्यानंतर हा डॉट येतोय. ऑन साइडला विकेट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे सुदर्शनने. फलंदाज झालाय बाद. तेजस बॅक टू द पवेलियन. आठ चेंडू 17 ची गरज आहे या मॅच मध्ये. आठ चेंडू बनवायचे, धावा 17. काल देखील असाच सामना झाला होता. अंतिम सामना आपटी आणि ढवलेपाडे या दोन टीम मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार मारून सामना जिंकला होता आपटी संघाने. डेट चेंडू घोषित करतायत. रनअप मध्ये अडथळा निर्माण झालेला आहे. डेड बॉल. 8 चेंडू शिल्लक, 17 ची गरज या मॅच मध्ये आहे सामना जिंकण्यासाठी. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत या सामन्यामधील. प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण पाहतोय चारी बाजूला. क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू, लेग ब्रेक हा चेंडू. व्हेरिएशन आहे, फिरकी आक्रमण आहे. अप्रतिम गोलंदाजी करतायत गोलंदाज तेजस. या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 4 धावा खर्च करतो. 2 विकेट देखील मिळवलेत. या हा जर चेंडू डॉट आला तर 500 रुपयांचं पारितोषिक सचिन दादा दलाल यांच्या माध्यमातून एटीएम ऑन केलेला आहे. आणि डॉट बॉल येतोय.
गोलंदाज तेजसच्या माध्यमातून आणि सचिन शेठ दलाल यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक असेल गोलंदाज तेजस साठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 17. धावसंख्या आहे 26. 17 धाव बनवायच्या आहेत 6 चेंडूंमध्ये. अंतिम षटकामध्ये येतो गोलंदाज प्रतीक. गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईक एंडला बॅट्समन विजय. नावातच विजय आहे. तो विजय मिळवून देईल का आंबेशिव या टीमला की सामना जिंकून देईल प्रतीक. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. धावसंख्या आहे 28. जिंकण्यासाठी 15 ची गरज. यावेळी विकेट केलाय. पाठवलाय सीमा रेषेच्या दिशेने. क्या बात है. अप्रतिम आउटस्टँडिंग फिल्डिंग. टीप मध्ये होते सुदर्शन आणि सुदर्शनने या 4 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. महत्वाच्या या 4 धावा. एलिव्हेशन देखील भेटलं होतं परंतु एफर्ट बघा. स्वतःला स्ट्रेच केलं. त्यानंतर चेंडू आतमध्ये ढकललेला आहे. क्या बात है. अप्रतिम फिल्डिंग. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 31. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना. बिग फाईट मॅच रंगते. या 2 संघांमध्ये अंतिम सामना. मेगा फायनलचा सामना कसा असावा तर असा असावा. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळतायत. यावेळी एलिव्हेशन नाहीये आणि सुरेख झेल पकडलाय स्क्वेअर लेगला. फलंदाज झाले बाद. नितीन येत आहेत. आम्ही वाट बघतो की जितू येतील कारण की जितू बाहुबली आहेत. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आई गावदेवी आंबेशिव या टीमला. नक्कीच दोन्ही सख्खे बंधू आहेत. नितीन आणि मनोज ही जोडी
12 धाव बनवायचे आहेत. 3 चेंडू शिल्लक. फुलटॉस चेंडू आहे, त्याला ऑनसाइडला टर्न केलं, गॅप शोधू शकले नाहीयेत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज झाले बाद. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. दोन्ही षटकार मारावे लागतील. दोन्ही षटकारच मारावे लागतील. दोन चेंडू 11 धावा. हा चेंडू फार महत्वाचा असेल. हा चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे या सामन्यामधील. नितीन ऑन स्ट्राइक. फुलटॉस, त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नो +6 मिळतील या चेंडूवरती 7 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. जरा रिव्ह्यू घेतलेला आहे. कोणता रिव्ह्यू आहे? यस, पंचांचा रिव्ह्यू आहे. चेक करूया आपण. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. डीके सर आपणच या, कारण की थर्ड अंपायर नाहीयेत आणि आयोजकांचा सामना सुरू आहे. यस पंच, आपणच या. चला डगआउट मध्ये बसा. आंबेशिव संघ डगआउट मध्ये बसा आपण. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. कुलगाव संघ योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 2 चेंडू 11 धावा बनवायच्या होत्या. फुलटॉस चेंडू फेकला, त्याला षटकारामध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि पंचांचा इशारा येईल. हा चेंडू फेर आहे की नो बॉल आहे? पंचांचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी. सामना आवडला असेल तर 2 चेंडू 4 ची गरज. फ्री हिट. फुलटॉस आणि पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल. खराब गोलंदाजी होतीये. फुलटॉस चेंडू फेकला होता, त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये. फ्री हिट होता. नितीन नाराज आहे स्वतःवरती. फ्री हिट पुन्हा एकदा असणार आहे. दोन चेंडू 3 ची गरज. फ्री हिट आहे. 3 धावा कंपल्सरी बनवावे लागतील. हा नियम आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना, अंतिम सामना. फुलटॉस गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा हा चौकार येतोय आणि सामना जिंकलेला आहे. आई गावदेवी चषकाचा चॅम्पियन संघ आई गावदेवी आंबेशिव संघाने सांगितलेला आहे, इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. योगा
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आंबेशिव चॅम्पियन. नितीनसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे दिनेश दादा भोईर यांच्याकडून. नितीनने सामना जिंकून दिला. नितीनने सामना जिंकून दिला त्याबद्दल दिनेश दादा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. संतोष भोईर साहेबांचे ते आगमन होते त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अभिनंदन आई गावदेवी आंबेशिव संघ. हार्ड लक. उमेश मामा हरड आपलं देखील स्वागत आहे. तेजसने डॉट बॉल टाकला त्याबद्दल 500 रुपये. दोन्ही पंचांना देखील 500 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय सचिन शेठ दलाल साहेबांच्या माध्यमातून आलेलं आहे. नितीनसाठी नक्कीच संतोष शेठ भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. चला दोन्ही पंच या. सचिन शेठ दलाल साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण दोन्ही पंचांना देऊया हे 500 रुपयांचं पारितोषिक. नितीन आपण देखील या. नितीन आणि तेजस आपण देखील या. एक चेंडू डॉट टाकला त्याबद्दल 500 रुपये आहेत. त्यानंतर दिनेश दादा भोईर यांच्याकडून 500 रुपये नितीनला आहेत आणि 500 रुपये संतोष शेठ भोईर यांच्याकडून आहेत. आणि आमच्यासाठी देखील दिनेश दादा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. दिनेश दादा यांचं नेहमीच प्रेम आहे प्रत्येक समालोचकांवरती आणि दादांच्या माध्यमातून आमच्यासाठी देखील 500 रुपये आहेत. त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. चला नितीन आपण या आणि तेजस कोलगावचे तेजस आपण या. दिनेश दादा आणि संतोष शेठ यांच्या माध्यमातून हे 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अभिनंदन. चला तेजस आपण या. तेजस 500 रुपये आहेत. सचिन शेठ दलाल यांच्या माध्यमातून